बिपिन पटेल, शिक्षण केमिस्ट्री, गोल्ड मेडलिस्ट, पद कंपनी CEO। थांबा, ही बिपिनची खरी ओळख नाहीये, त्याची खरी ओळख आहे ती वेगळीच। बिपिन पटेल एक कुख्यात ड्रग तस्कर आहे। 2008 साली ब्रेकिंग बॅड ही टीव्ही मालिका प्रचंड गाजली होती। रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षकच ड्रग तस्कर बनतो हे त्या मालिकेचं कथानक होतं, पण अमेरिकेतल्या वेबसिरीजची ती कथा भारतात वास्तवात अवतरली आहे। बिपिनची कहाणी मोठी रंजक आहे। त्याची ही कहाणी पाहण्यापूर्वी पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले ते आपण पाहणार आहोत। त्या रेकीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर त्या दुकानाच्या आसपासच कुठेतरी MD बनवण्याचं हालचाली चालू आहेत। मग हे कन्फर्मेशन झाल्यानंतर आमची अजून एक टीम आम्ही इथून रवाना केली आणि दुसरी टीम गेल्यानंतर आपण संयुक्त कारवाई केली त्या ठिकाणी। आणि मोहम्मद कोईमचं जे शॉप होतं त्या शॉपच्या मागच्या बाजूलाच एक मोठा गाळा होता आणि त्या गाळ्यामध्ये MD बनवताना मोहम्मद कोईम आणि त्यासोबत अजून एक इसम आपल्याला मिळून आला। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचला। मुंब्रा स्टेशन जवळ दत्तवाडीत देवेश कुमार रामकिशन सिंग शर्मा हा तरुण 336 ग्रॅम MD अंमली पदार्थ विकायला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली। देवेश कुमार पोलिसांच्या जाळ्यात अडकला। त्याच्याकडून तब्बल 67,20,000 किमतीचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं। पण देवेश कुमार हा केवळ एक प्यादा होता। त्यानं हे अंमली पदार्थ उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येतील मोठा कपडा व्यापारी कय्यूमकडून हे ड्रग्ज आणल्याची कबुली दिली। ठाणे पोलिसांचा एका पथकानं कपडा खरेदी विक्रीचा बहाणा करून कय्यूमशी ओळख वाढवली आणि कय्यूम